आणि फक्त बाईकवालेच नाही, हा बघा, हा याला काय गरज आहे का डोकऱ्याला रिक्षान जसा बसायची. चला आम्ही आता मॅटिंग वगैरे टाकल्या आणि कृतिकानी लालाने जांभळं आणलीत, मसाला जामून बनाया है इधर. जांभळं आणली आणि हॉटेलमधला मसाला. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आम्ही आता आहोत UPमध्ये धौलपूरला. मागच्या वर्षी पण जेव्हा आम्ही मागच्या राईडला 2024ला बाजूला रॉयल एनफील्डचा शोरूम आहे तिथे थांबलेलो आणि सहज या हॉटेलला आलेलो. तेव्हा टेस्ट आवडलेली म्हणून आम्ही आज परत इकडे आलो जेवायला. आमचं जेवण वगैरे आलेलं आहे आणि आम्ही मस्त जेवण करून घेतो आहे. बाकी टेस्ट तर आम्हाला आधी पण आवडलेली, आता पण आवडली आहे. तुम्हाला आवडली का टेस्ट बघा ना? हो बेस्ट आहे. गोली हे गोली टेस्ट कशी आहे? आता जर टेस्टला फरकर नाही ना, यानं परत पांगला नाही ना ती झोपडीन रो इधर एक और दिन. चला आम्ही जेवण वगैरे करून घेतो. पुढचा प्रवास आता आम्हाला टार्गेट नाही आहे सध्या. आमचा टार्गेट फक्त एकच आहे, घरी जायचं आहे. त्यामुळे आज जसं आम्ही काल स्ट्रेच केलं, शिमलावरून आम्ही अंबालापर्यंत स्ट्रेच केलं, तसं बघूया. ते शिमलाला स्टे होता आपला, आपण अंबालापर्यंत स्ट्रेच केला. तसं आजचा आमचा बघूया कुठपर्यंत आम्हाला स्ट्रेच करायला जमतं आहे. जेवढं जमेल तेवढं आता आम्ही स्ट्रेच करू. आता काम नाही आहे आम्हाला. उठायचं, जेवायचं, खायचं, प्यायचं, राईड करायची, झोपायचं, एवढंच बाकी राहिले. आपण जाऊया. परत झोपा, परत खायचं, परत चालू. हां, पॉवर नॅपच्या नावाखाली 4 तास झोपायचा. 4 तास काय झोपलो? किती तास? 3 तास बी नाही. किती वाजता विक्रांतला गाडी थांबवली? 4 ते 8. मग चला आमचं जेवण येतं. चला आमचं जेवण वगैरे झालं, सगळ्यांनी गिअरअप केलं. चला काल जे आम्ही नाचलो पंजाब्यांसोबत, मज्जा आली. आणि ती पोरं पण सगळी हॅपनिंग होती. त्यात तो व्हाईट पगडीवाला तर जरा असतो. यो 2 पैशासाठी काय बी नाचायला लावणार आम्हाला. आणि यो चॅनल मॉनिटाईज करायसाठी कंच कोणला बी गाडी उभा ठेवील. चालायचे 2 शब्द बोलला ना मी, मला भीक मारायला लागेल. ते त्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघतील. 2 पैसे भेटावं म्हणून रस्त्यावर नसणार आहे. हो त्याच ना, 1-2 पैसे भेटा आणि 1-2 पैसे भेटावं म्हणून. आम्ही निघतोय आता. मला फक्त एकदा मॉनिटाईज करायचा, त्यानंतर तो चॅनल बी नको मला. हा देखते. चला आम्ही आणि आता ऊन वाढलंय. आम्ही तुम्ही भरला? मी पण पाण्याची बॉटल घेतली आहे, ब्लॅडर भरून घेतो कारण खूप ताण लागते, कारण खूप ऊन आहे इकडे. चला मित्रांनो, आपण निघालो आता. आपला प्रवास आजचा आहे UPमधून सुरुवात झाली आहे आणि UPमधून जो आम्हाला गरम होतो आहे, जिथे आम्हाला शिमलाला 16 डिग्रीमध्ये पण घाम फुटत होता परवा दिवशी, आणि आज आम्ही आलो 40 डिग्रीमध्ये आणि फील्स लाईक 42 असं पण लिहून आलेलं फोनवर. आता हे 42 आम्हाला 52 सारखं फील होतं आहे, खूप गरम होतं आहे. आणि आपण पोचले धौलपूरला चंबळ स्पायसेस म्हणून हॉटेल आहे, तिथे आम्ही 2024ला पण जेवायला थांबलेलो. टेस्ट छान होती म्हणून आम्ही आता पण शोधत आलो. आता पण टेस्ट आवडली सगळ्यांना. चला आपण आपला पुढचा प्रवास करूया. ग्वालियर आहे 73 किलोमीटर. वाजले किती गोल्या? 12:56 ग्वालियर आहे 76 किलोमीटर. आम्ही डायरेक्ट ग्वालियरला नाही जाणार, या एवढ्या उन्हात गाडी नाही चालवणार. आम्ही थांबू कुठेतरी. कृतिकानी लालाला सांगितलं आहे जांभळं घेऊन या, ते लोक जांभळं घेऊन येतील आणि मग आपण जांभळं खाऊ.
हा चाट मसाला पण घेतला हॉटेलमधून. चलो ये चमक ये धमक. हा मार. दिवसा राईड करायचा हा प्रॉब्लेम असतो. हे असे चिटीर मुटूर बाईकवाले ना मध्ये मध्ये येतात आणि इकडे ही लोकल पब्लिक जी रस्ता क्रॉसिंग करते ना, चमाट मारावशी वाटते चमाट. बाईला कसा गेला बोला तुम्ही. ही जी रेलिंग दिसते त्या रेलिंगच्या खालून एक बाई घुसून आली आणि गोल्या असा साईडने चिपकून चाललेला. काय बोलणार, जाऊ दे. खतरनाक नाही तर काय. आणि हे बघा आता मी आहे 60 वर आणि ह्या बघा दादा माझे चल का पोचशील नाही तो का. बँड बाजू चले ट्रॅक्टर आहे पुढं. आणि फक्त बाईकवालेच नाही, हा बघा हा याला काय गरज आहे का डोकऱ्याला रिक्षाने जसा बसायची. दाता लाल होत. बक्कू. तर त्यानं माजले ना. हेलो का ते हेलो परत आलं. हो. हो राजस्थान. मित्रांनो ऊन आहे बा. ऊन आहे म्हणून आम्ही इथे वनभोजन चालू करायचे ठरवलंय. इकडून कशाला येते. चला आम्ही इथे थोडा वेळ रेस्ट करतो कारण बाहेर किती ऊन आहे बघा. आम्ही इथे बाईक्स लावल्या, मॅटिंग टाकतो आणि थोडा वेळ आराम करतो. आता इथे जाते ना और आगे की धूप है. क्या बोलूं, कुछ बोलने के लिए है नहीं. मैंने चेन खोला रखा था. बेकार. थोड़ा वेळ इथे गर्मी का लाव तिथेच. वन भोजन करतो जरासं वन भोजन. थोडंसं झाडांखाली सावलीत आराम करतो. भोजन झालंय थोडंसं वन करतो आता. हा ये. चला आम्ही आता मॅटिंग वगैरे टाकल्या आणि कृतिकानी लालाने जांभळं आणली आहेत. मसाला जामुन बनाया है इधर. हां जांभळं आणली आणि हॉटेलमधला मसाला. मजा आहे. थोडा वेळ रेस्ट करू इथे कारण ऊन खूप जास्त आहे आणि आम्हाला या रायडिंग गिअरमध्ये खूप जास्तच गरम होतं आहे. मग जरा ऊन कमी झाल्यावर निघू आम्ही. रात्री चालवायची ना. रात्री चालवायची म्हणून थांबल्या. चला आता संध्याकाळचे वाजले 4. आमची झोप पण झाली आणि ऊन पण कमी झालं. आम्ही निघतो. नींद हो गई. कांड हो गई. नींद क्या हुई, कांड हो गया इधर, बड़ा कांड हो गया.
आमची झोप उडवायला उज्ज्वलने आग लावलेली. चला आता निघतो आम्ही पुढच्या प्रवासाला. प्रवास छोटा आहे. कशी हवा होती होती आपले घर पाहिजे एवढ्याला हा ब्लॉग नसता करत इथे कुऱ्हाडलोच तो. मालकर्णी गेली. माझे भाऊ आहेत ना, माझे भाऊ 4 वाजल्यावर अलाराम वाजल्यासारखे उठले. यो आग बघून धावत सुटले. बाकी क्लिप तुम्हाला उज्ज्वलच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आम्ही अपना मकसद पूरा हुआ तो निकल रहा था. आता निघूया पुढच्या प्रवासाला. आता प्रवासापेक्षा उन्हाचा जास्त त्रास है. इसमें पानी ठंडा है, लेकिन मेरे इसमें भी ठंडा है. जो पाइप में रहता है ना वही खाली गर्म आता है. बहुत गर्म आता है वो भी. चला निघूया आता पुढच्या प्रवासाला. निघालो आहे पुढच्या रस्त्याला. आणि हे लेफ्ट साईडला स्टेडियम दिसतोय ग्वालियरचा. आम्ही आता ग्वालियरमध्ये आहोत. ग्वालियर का बायपास करून आम्ही गुणाकडे निघालो आहे. आणि मग गुणावरून सेंधवानंतर मग महाराष्ट्राची बॉर्डर येईल. आणि मग आपला हा जो हजारो किलोमीटरचा प्रवास हा लाखो आठवणी घेऊन संपेल. आपण किती वेळानंतर समोर आपल्याला डोंगर दिसायला लागला आहे. हा एवढूसा डोंगरच बस होतो. शिमलामधले जे डोंगर होते त्यांनी हवा टाईट करून ठेवली. सगळी जी हाऊस होती ती भरली शिमलाच्या डोंगरमध्ये, शिमलाच्या घाटांमध्ये. आता आपला हा सरळ रस्ता जरा बरा वाटतोय. तर मित्रांनो आम्ही आलो आता गुणाकडे चाललो आहे. आणि इकडे वरती या ढगाळ वातावरणात आम्हाला डाऊट होता पाऊस पडेल, पण आता पावसाची सुरुवात झालेली आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय. गरमीने आम्हाला हैराण केलेलं. एवढं गरम होत होतं. फायनली आता पावसाला सुरुवात झाली. थोडा थंडावा वाटतोय. नाही तर आधी आमची जिथे पाणी दिसतं तिथे आंघोळ करायची इच्छा झालेली सगळ्यांचीच. चला आता पाऊसच आलाय म्हटल्यावर थोडंसं भिजू आणि मग रेनकोट वेअर करू. हवा खूप जोरात आहे. हवा खूप जोरात. गाडी ढकलते हवा, एवढी हवा आहे.